उमेदवारांनी काही दुसऱ्या देशातून काही काही डिव्हायसेस असे काही हिडन कॅमेरे आणलेले आहेत की ते कपड्यातून, पेनमधून, लॉकेटमधून सुद्धा मतपत्रिकेचा फोटो छायाचित्र काढण्याचं त्यामध्ये अशी काही मेकॅनिझम विकसित झालेले आहे. आणि आता सगळ्या जे काही मतदार असतील त्यांना एक ठिकाणी बोलून त्यांना ते डिव्हायसेस, ते पेन असतील देण्याचं काम काही अज्ञात स्तरावर चालू आहे. म्हणून या निमित्तानं मी निवडणूक अधिकारी यांना भेटून रीतसर अशी मी तक्रार दिलेली आहे की संपूर्ण निवडणूक ही पारदर्शक झाली पाहिजे. त्यासाठी आपण विशेष अशी पथक नेमणूक करा आणि मोबाईल असतील, असे डिव्हायसेस असतील हे बाहेरच काढून पारदर्शकप्रमाणे हे मतदान प्रक्रिया पार पाडण्याच्या संदर्भामध्ये मी रीतसर निवेदन आज इथं सबमिट केलेलं आहे. सत्तेचा गैरवापर केला जातो असं वाटतं? 100% सत्तेचा हा गैरवापर आहे आणि निवडणुकीच्या निमित्तानं मतदानावर एक तणाव निर्माण करण्याचे, प्रेशर गट ज्याला म्हणलं जातं, हे एक दबाव निर्माण करण्याचं काम काही लोक करतायत. कारण त्यांच्या हातून ही निवडणूक आता गेलेली आहे. म्हणून कशाही प्रकारे निवडणूक जिंकून आणण्याच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे केविलवाणी प्रयत्न हे लोक करतायत. महायुती कुठंतरी त्यांना वाटते पराजय व्हायला आहेत, म्हणजे अपयशी यायला आहे. 100% इथला उमेदवार पराजित झालेला आहे, यामध्ये कसल्या प्रकारचं दुमत नाही. त्यामुळेच अशा प्रकारचं ज्याला मराठीमध्ये रडीचा डाव म्हणला जातो हे खेळण्याचा प्रयत्न हे लोक करतायत. आणि याची चौकशी CID मार्फत झाली पाहिजे. हे डिव्हायसेस नेमके कुठून आलेले आहे, असले कसले मेकॅनिझम आहे, असे कसे हिडन कॅमेरे आहेत ते की ते मतपत्रिकेचं छायाचित्रणसुद्धा करू शकतात. म्हणून संपूर्ण तपासणी करूनच मतदान केंद्रामध्ये मतदाराला सोडण्यात यावं अशा प्रकारची विनंती आम्ही या निमित्तानं केलेली आहे.